तर दीनानाथ रुग्णालय परिसरात आता कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत। दीनानाथ रुग्णालयासंदर्भात पुणे पोलिसांनी हे मोठं पाऊल उचललंय। रुग्णालय परिसरात आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत। रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतर इसमांना एकत्र जमण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे। रुग्णालय परिसरात कोणत्याही आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे। पुढील 10 दिवसांसाठी हे निर्बंध असतील। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। आपण पाहूयात। गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर सगळे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर अनेक आंदोलनं झाली। मात्र आता या आंदोलनासंदर्भात पुणे पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे। एवढंच नाही तर या सगळ्या परिसरात आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे। दीनानाथ रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात हे सगळे निर्बंध घालण्यात आले आहे। रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांनी किंवा इतर सगळ्यांनाच एकत्र जमण्यास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे। दीनानाथ मंगेशकर एक किंवा दोन व्यक्ती या ठिकाणी येऊ शकत नाही आणि जमू शकत नाही असे आदेश थेट पुणे पोलिसांनी दिले आहे। कोणत्याही आंदोलन इथे करू शकणार नाही आणि सोबतच उल्लंघन जर केलं या सगळ्या कायद्याचं तर त्यांच्यावर वेगळी कारवाई करण्यात येणार आहे असंही सगळं या पोलिसांनी सांगितलं आहे। सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी हे आदेश काढले आहे। साधारण आपण बघितलं तर तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर या ठिकाणी 2 दिवस सलग वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं झाले। या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आणि रुग्णालयाच्या परिसरात असं कोणतंही आंदोलन करता येत नाही असं अनेकदा सांगण्यात येतं किंवा इथे अशी जमावबंदी म्हणण्यापेक्षा तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येत नाही असं सांगण्यात येतं। मात्र या ठिकाणी आता आजपासून पुढील काही दिवस सगळीकडे या ठिकाणी आंदोलनास बंदी करण्यात आली आहे। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।